नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। आज गुरुवार, गावचा 5वा दिवस आहे। आज तुम्हाला मी माझं फायनली घर दाखवलो। इसलिए अंगण आहे। हो, गावी कसं सकाळी सकाळी उठून पहिले विहिरीचं पाणी आणतात। ते तुळस आहे, त्या बाजूला मेहंदीचं झाड आहे। मेहंदी म्हणजे जी आपण हातावर लावतो ना, त्याचं झाड आहे ते। ती पानं काढून गावी अजूनही मेहंदी बनवतात। बाजूला शेवग्याचं झाड आहे, येऊन गेला शेवगा। इथं नारळ आहे आणि हा बघा फणस आहे। इथे चौथ्या तर 2-4च फणस आहेत। अंगण आहे, अंगणात आलो, दाखवतो तुम्हाला मी। इथून इथपर्यंत कौलारू घर आहे, 4 पाकी। पडवी आहे, पडवी आहे। याला कोणी काय म्हणतात ते सांगा कोणी। यात काय काम करतात पहिले जुनी लोक, यात काय काम करायचे ते कमेंटमध्ये सांगा। ही आमची वाडी आहे। सगळे कौलारू घर आहेत। आणि समोर डोंगर दिसतो, त्याच्या पलीकडे खेड। चला घरात जाऊया। बाबा बत्ती लावतात। आज उठायला उशीर झाला, स्वराज झोपलाय। स्वराज, स्वराज चले नांगर धरलाय वर तिथे। इथे एक रूम आहे, टीव्ही आहे। सेकंड रूम आहे। उशीर झाला, 7:30 वाजले, नाही तर 6:30ला जाग येते। वरती माळा आहे, त्याच्यावरती चढून दाखवेलच। हा किचन आहे, किचन एरिया। तिकडे बाथरूम, इथे टॉयलेट। पहिले मातीचं घर होतं आमचं। आता हे 2-1 वर्षापासून काम करून थोडं
केलेलं आहे, तरी काम बाकी आहे, कलरचं काम बाकी आहे. बघूया जमलं तर की थोडं थोडं करायचं. ही मागची पडवी आहे, इथे पहिली चूल होती आमची, इथे चूल होती, चूल आता बाहेर घेतली. आई चाय पिते. हे मागचं परसावन. पावसामध्ये पावसाच्या अगोदर फाटी जमवतात, पण पावसात काय बाहेर गावी भरपूर पाऊस पडतो, त्याच्या अगोदर जमा करून ठेवतात. सुई आणि बघा इथे नांगरणी चालू आहे. हे माझ्या काकीचं तिकडचं घर आहे. शेत नांगरून घेत आहेत. स्वराजला पण पाठवतो. समोरचा डोंगर दिसतोय, त्याच्या मागे पोलादपूर आहे. आराम आहे सध्या 2-3 महिनेच. पाय हे झाला ना फ्रॅक्चर, अजून पण व्यवस्थित चालता येत नाही. हा ऐकलं मी. हो हो, काल दिसलात मला तुम्ही आंबवडा फाट्यावर. हा येते वेळी. काय कलम लावणार आहे तिथे? काय भाऊ बरे आहेत ना? हो हो हो. आता झाडांचं नाही करत कटिंग, झाडं कटिंग आहे ना, ते पण चालू आहे ना. संपलीत? एवढा रान बाकी आहे अजून काय? तुम्हाला माळ्या घेऊन जातो. हे बघा पाठी जमा केलेत. तुम्हाला बोललो समोरचा डोंगर दिसतोय. लोक पहिले चालत जायचे, आता गाड्या झाल्यापासून गाडीने झालं. चालत अर्धा-पाऊण तासात पोचतो माणूस. ॲक्च्युली आम्ही रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या बॉर्डरवरतीच राहतो. म्हणजे समोरचा डोंगर पलटी केला की रत्नागिरी जिल्हा, आणि आम्ही राहतो रायगड जिल्हा. एकदम तुम्हाला माळ्यावर दाखवतो. सगळं जुनं सामान असेल वरती. वरचा माळा आहे, कौल आहेत.
सामान गावी गरम का नाही होत ते तुम्हाला सांगतो मी. वरती कौलाची घरं कौलं असतात, त्यामुळे गरमी जास्त होत नाही. आणि नंतर मग हे लाकडी तक्ते वरती लाकडाची सिलिंग असते, त्यामुळे गरम होत नाही. बालड्या बिलड्या सगळ्या ठेवलेल्या आहेत बघा. सिलिंगला लाकडाचे तक्ते असतात पूर्ण, त्यामुळे गरमी गावी जास्त होत नाही. आणि जांबा दगड, पहिलं मातीचं होतं, ही पूर्ण भिंत. ठीक आहे, भेटतो. आज काही प्लॅनिंग नाही, पण कुठे जायचं असेल तुम्हाला मी दाखवेलच. बाबांची बत्ती झाली. उठ चल, तेव्हा तिथं नांगराला बैल धरलाय. चल चल, तुझी गरज आहे तिथे. एक बैल दमलाय नंतर. अरे एक बैल दमलाय, चल. अरे त्याला मदत कर थोडी. तुला कशाला बैलासारखा केलाय? चल बघाय, चल चल, तुझी शूटिंग काढतो मी तिथे. नांगर धर, चल नांगर धर. काल वाडीवरची पोरं शिकारीला गेली होती, ती अजून आली नाहीत. क्या है बे? पास्ता इंडियन पास्ता, गावठी पास्ता, कांदा टमॅटो वाला. इटालियन पास्ता नाही. कैसा है बे? टमॅटो केचप, टमॅटो केचप नाही ना? जाऊया खाऊ. भारी आलं. सॉस पाहिजे होतं. चांगलं आहे का? चांगलं आहे का? गावठी कुक, गावठी शेफनी बनवलंय. काय ना आवडलं, पण सकाळी सकाळी थोडंसं खाल्लेलं बरं वाटतं. माझ आंब्यांना चाललेत आता हे लोक सगळे. वरती रानात चाललेत आंबे आणायला. तुम्हाला रानातले व्हिडिओ काय काढून दाखवू शकत नाही, कारण मी जाऊ शकत नाही. हे आणशील व्हिडिओ काढून? हां ठीक आहे, बघूया. स्वराजला देतो, काय काढतोय व्यवस्थित काढून आणा. पण तर आहे मित्रांनो, मी आता पुन्हा एकदा आलेलो आहे. तर आम्ही आता आंब्यांना आलेलो आहे. तर इथे काल आम्ही जिथे आलेलो तिथेच आंब्यांना आलेलो आहे. आई तिथे वरती गेली आहे बघायला आंबे आहेत का नाही. हा कुत्रा आहे, जर्मन शेपर्डची ब्रीड आहे. बघा कुत्री आहे, जर्मन शेपर्डची ब्रीड आहे पूर्ण. कान उभे कर. बघा जर्मन शेपर्डची पूर्ण ब्रीड आहे, बघू शकता. आमची आई फाटी जमा करते. हे बघा, तुम्हाला ती मगाशी बोललीच असेल की पावसात फाटीची गरज असते खूप. तर हे असं मोठं खाली पण आहेत ते बघा. ही जमा करून आम्ही घरी घेऊन जाणार आहे. तर आता पुढे काय होईल ते दाखवतो. मित्रांनो, आता फाटी घेतलेली आहे. आई तिकडे फाटी म्हणजे बांधते घरी घेऊन जायला.
इथे बाबा बघतायत की कशी ही नदी आहे. इथे आमच्या इथं व्हाल बोलतात. व्हाल म्हणजे इथून वरतून एक जोरदार म्हणजे असे जोरदार पाणी येतं वरतून. ते इथे असं पहिलं नाला टाकले तिथे. आता पहिले नाले नव्हते कारण नाले टाकलेत कारण वरतून माणसांना जायला. कारण जेव्हा नाले नव्हते ना हे व्हाईटवाले 2 दिसत आहेत तर ते तेव्हा नव्हते. तेव्हा लोक अशी पाण्यातून भिजून जायची. तर म्हणून ते नाले टाकलेत आणि वरती रोड बनवला आहे. तर पुढे तिथे तुम्हाला भगवा कलरचं एक दिसत असेल. हे बघा इथे ते भगव्या कलरचं. हां तिथे आमचं देवीचं मंदिर आहे बघा. इथे खाली पत्रा पण दिसत असेल. पुढे गेल्यावर दाखवतो. तर चला. तर मित्रांनो मम्मींनी सुद्धा लाकडं घेतलेली आहेत आणि मम्मी पण पुढे गेलेली आहे. आई आहे मागे, बाबा आहेत दिसत असतील. आणि मम्मी हे बघा मम्मी पुढे. तर चला. कुठे पडला आंबा? ही मम्मी. हाय. चल. तर आता मित्रांनो तुम्हाला काल ते भाऊ बाबा दिसले असतील. त्यांची गुरं आता मी दाखवतो तुम्हाला. ही त्यांची गुरं आहेत. आई थांब ना 2 मिनटं. इथं ठेव भारी खाली. गुरं आहेत त्यांची. ही हा काळा, हा मोरा, हा वासरू आहे. लय घाबरतो हा बघा. खूप घाबरा आहे. चरणीत घुसतोय. हा वासरू आहे. बघा हा वासरू खूप घाबरट आहे. तर आता घरी आले. तर इथेच मी ब्लॉग लँड करतो. तर चला बाय. मग काय काय भेटलं? आंबे भेटले का? किती आंबे भेटले? थोडे भेटले. अर्धे घेऊन गेले. कोणाला भेटले फाटी आणली का? फाटी आणली. काय तिथे आणली बाबा. येतात आंबे घेऊन हळूहळू. बाबा चढले का? चढले वरती घे. त्यांच्या इथेच भेटले आंबे. आणि माकडं दिसले तिथे. माकडं की वांद्यात? वांद्र माकडं दोरी. वांद्यात होते की माकड होते? पंखा लावून झोपली परत. किती आंबे आणले? नाही भेटले. पिशवीत काय? दाखव तिथून आंबे दाखव. मस्त येते बघा सुगंध. जबरदस्त.
आंब्यांचा पिकलेलं भारी सुगंध येतो. हिरवे हिरवे पण पिकलेले आहेत. हां, हे रायवडी आंबे आहेत, पण हापूसपेक्षा गोड असतात. हा बघा, केसरी आंबे आहेत का, केसर. कुठला पिकतोय? जाऊया, चला काढूया. काय खातोय रे? फणसाच्या बिया भाजल्यात की उकडल्यात? उकडलेले. फणसाच्या बिया काल फणस कापला, त्याच्या बिया निघाल्या. उकडून चांगल्या, भाजून पण चांगल्या लागतात. ही बघा, ही पावसाची सोय लोक गावातली करतात. फाटी आणून ठेवतात, म्हणजे पावसात कशी भिजतात ना ती, मग ती ऑलरेडी अगोदरच आणायची. अरे आपल्या इथे जायचं, मग नंतर दाखवू अण्णांचा. तुम्हाला आमच्या वाड्यामध्ये नेतो. वाडा म्हणजे गुरं बांधतात तिथे, बैल गाय. पण वाडा आमचा खाली आहे, कारण आता शेती कोण करत नाही गावाला, आणि रेशनवरती सगळं मिळतं आहे लोकांना. आणि शेती करायला ॲक्च्युली कोणच नाही गावी आता. जेवढी यंग मुलं होती ती मुंबई, पुणे, अहमदाबाद, बडोदा या साईडला नोकरीला. मग हा आमचा वाडा आहे, तुम्हाला दाखवतो. आणि हे माझ्या काकीने त्याच्यासाठी जमा केली आहेत. आमची वेगळी होती, ही माझ्या काकीची आहेत. फाटी म्हणतात, जळण्यासाठी वापरतात. माझे काका होते तर आमच्या वाड्यात नाही म्हणता एक 27-28 गुरं होती. बैल गाय, पूर्ण गावाला दूध जायचं आमचं. काका होते तेव्हा, पण ते ऑफ झाले, आता कोण नाही. हे लॉक लावलं आहे. जयश्री इकडे आमच्या चुलत्यांचा वाडा होता, तो पण पडला. त्यांची पण गुरं वगैरे होती, त्यांची पण मुलं मुंबईला. आणि आता वय झाल्याप्रमाणे लोकांना जमत नाही, तरी पण खूप गावची लोक मेहनत करतात. आपण बोलतो दिवसभर काम उन्हात ना कसं करतात. हा आमचा वाडा आहे, लॉक लावलं आहे, काय नाही त्याच्यात, कौलं आहेत आणि फाटी भरून ठेवलेत. आणि इथे पण आमच्या चुलत्यांचा वाडा होता, त्यांनी पण शेती बंद केली. हो, इथे त्यांच्याकडे पण बैल होते, आमच्याकडे तर खूप होती, कारण काका खूप मेहनत करायचा. वडिलांचा 3 नंबर भाव. काय स्पेशल? बैंगन भरता चुलीवर, वांग्याचं भरीत. हा, मस्त भारी दिसतंय. आणि बटाटा पण टाकलं. बटाटा पण तो स्वराजसाठी बटाटा. बटाट्याला बटाटा. स्वराजला बटाटा आवडतो काय? वांग मसाला खातो, वांग जास्त नाही. हा, मस्त मस्त फ्राय वांग खातो, मच्छीवालं. हा, करा कळी थोडंसं काढणं, तिथे रुद्राच्या भावाला झाला पाहिजे. थोडंसं काढणं. काय करू ते? काढणं ते काय काढू? हे हा, ताटली काढ. शॉर्टला टाकते. चल मस्त. हौशाला सोडला न बायकोला, शेताचा चिखल पाडाया, ओ शेताचा चिखल पाडाया. आई स्पेशल गाणं तू मागे पण नाचते. हौशाला बायकोला, शेताचा चिखल पाडा, ओ शेताचा चिखल पाडाया. आम्ही रोज दोघा पाणी घालायला जातो. वांगी लावली सांगा.
त्या गेल एकदम आवाज खडखडीत आणि ह्यारी पायान काम नाही करत पण तोंडान काम करत. हेच ते काल जेवणच नाही फुगून झोपले. काय फुगले ते झोपले, आम्ही त्यांना उठवले नाही. मग जेवलंच नाही सकाळी काहीच नाही उठवलंच नाही. एक नंबर सुगरण आहेत ते जेवणाला. जेवणाला आम्ही उठवलेच नाही. खूप मदत करतात. बघा मित्रांनो, आमच्या गावी हा बघा बाईकवाला दिसतोय तो म्हणजे केस द्यायची आणि एक मग भांडी घ्यायची. केस म्हणजे आपली केस असतात ना ती द्यायची आणि मग भांडी भेटतात. पहिले गाणं होतं ना, फुगे घ्या फुगे केसावरती फुगे, तसं काय रे गप बसा. जेवायला बसलं. काय खातोय रे? वांगाची भाजी, कढी आणि माठाची भाजी होती. इथे टोपला इथे आजचा मेनू आहे दुपारचा मेनू आजचा. तांदळाची भाकरी, वांगे, बैंगन भरता, कढी आणि एक याला कुठली म्हणतात वाटाणा, वाटाणा. वांगा देऊ ना एवढा. आई आंबे खाते. थोडा दिला वांगा. आंबे आई आंबे खाते. चला जेवण झाल्यावर पुढे कंटिन्यू करतो. स्वतःचे मित्र आलेत क्रिकेट खेळायला पुन्हा. हाय करा. बघा आउट करतो. नाही झाला. आउट आहे. आउट झालं. मला ह्याच्यात थोडी दिसतंय. कशातून? हां आउट आहे. मग हे बघ कॅमेऱ्यामध्ये मी रेकॉर्ड केलंय, मग नंतर दाखवणार तुम्हाला. दिवस कसा होतो चान्स. अरे पण आता माझी रेकॉर्डिंग चालू आहे ना, त्यामुळे. मग घ्या ना, हे करा ना. ए आउट आहे. चल आउट आहे. सनसेट होतोय बघा. मावळतोय सूर्य. घराच्या समोरच आहे. नाही विराटची बॉलिंग आहे. बरोबर. मी माझी बॉलिंग करणार. तुझी विराटची वेळी आहे. ए कवर दे. आता मात्र आहे संख्येने स्वराज पवारांचं बोल्ड आहे, पण त्यांनी वळला आहे. बोला आता मात्र स्वराज पवारांचा बोल्ड होणार आहे. व्हिडिओ देखता काय उडणार. मी कौलं फोडाल दांडच्यानो. बाईला सांगाल तुम्ही बाई कुठे चढले होते ते. बाई बरोबर करेल तुम्हाला. आउट आहे. हाय मित्रांनो, शुभ संध्याकाळ. आज आमच्या इथे क्रिकेट मॅच होत आहे. स्वराजचे पप्पा, स्वराज, विराज, अथर्व सर्व क्रिकेट खेळत आहेत. दाखवते तुम्हाला आता बघा. विराट कोहली गावठी, एका पायात दुसरा शूज, दुसऱ्या पायात दुसरा शूज. उभा पकडू ना. काढतो. हाय मित्रांनो, शुभ संध्याकाळ. आज आपल्या इथे क्रिकेट मॅच होत आहे. अंगणात खेळत आहेत आमचे विराट कोहली, स्वराजचे पप्पा आणि मुलं आहे ती विराज, अथर्व, स्वराज आणि एक नवीन पाहुणा आहे.
आणि आमचे बाबा आहेत, पान खात आहेत. बघा क्रिकेट बघा यांची. स्वराज नीट 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 खेळ. विराट कोहली शॉट. हेलिकॉप्टर येतो का? हेलिकॉप्टर शॉट. हे बघा संध्याकाळचं वातावरण. हे आमचे तुका बाबा गपचूप बघतायत, हळूहळू खेळताय. हे आमची घरं गावची. बघा सुंदर वातावरण आहे. आमची रिक्षा उभी आहे इथे. ही आमची रिक्षा उभी आहे इथे. हे सुंदर वातावरण आहे बघा, बघू शकता. इथे दीपिका बसली. हे आमचे साहेब आलेत खेळून, पाणी पितायत, दमले. ठीक आहे चला मग, बाकीचा भाग तुम्हाला उद्या दाखवतो. मित्रांनो, तुम्हाला आज मी दाखवतो म्हणजे पारधीला जाताना लोक कसे जातात ते. बघा ही आहे हेडलाईट आहे. घालत जरा डोक्यात. मार फोकस. एक डोका सरळ कर. एक 100 मीटरपर्यंत जाते बघा. म्हणजे ही टॉर्च चालू केली ना की जनावर थांबतो जागेवर. जनावर थांबला की मग डायरेक्ट फायर करतात. हे बघा रेंज बघा, अजून लांब धावते बघ. नाही समोर घर आहेत त्यामुळे नाही जात आहे. इकडे आडवा मार. नाही तिथं पण वाडा आहे, नाही जाणार. इथे इथे इकडे घ्या साईडला की. ती आपली सफेद लाईट लाव. सफेद थांबा. नाही रे या रेंजमध्ये येत. हां हे बघा येलोवाली आहे ना, ती ससा आणि भेकरासाठी आहे. आणि सफेद लाईट हे बघा हे डुकरासाठी आहे. एक 100 मीटरपर्यंत जाते. जनावर त्यांच्या डोळ्यावर पडली ना की दिपतो, तो थांबतो, पळत नाही. डायरेक्ट फायर करायचा. फायर करून मग नंतर जनावर पळतो, लगेच जागेवर मरत नाही. मग ही बॅटरी आहे. ही बघा ही या बॅटरीनी मग जनावर शोधायला मदत होते. हिला पण फोकस बघा, कुठे गेला, कुठं पडलाय लागून. हे बघा फोकस फुल. काल काय भेकरा उठला की नाही? बेकरा उठलेला पळाला. पळाला. सगळे शूटर आहेत गावी. चला आजची व्हिडिओ इथेच एंड करतो. हे बघा येलो आणि व्हाईट लाव. हे बघा 2 लाईटी असतात. चलो बटन चार्जिंग. चार्जिंगवाले आहेत हे. आणि हे बघा यांनी जुगाड केलेला आहे या लोकांनी. देसी जुगाड आहे. माल फोकस. हे बघा पुढे घ्या. हे बघा बंद कर. वरती पकडूनच बंद. हा बघा पुरा काढू आणि लाईट लाव. हे बघा कलाकार आहेत. चला उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. मॉर्निंगला तुम्हाला वेलकम करतो.
आणि खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये कधी बोललो नाही, पण खरंच तुम्हाला वाटत असेल चांगलं दिसतं. हे माझा पाय त्या बघा सुजलेला आहे, त्यामुळे मी जाऊ शकत नाही कुठे. चलो बाय, गुड नाईट.